बापरे, हे सगळं सादर करताना उद्या मी विसरले तर, किंवा बोलता बोलता फंबल झाले तर. व्यासपीठ, सर्वांना हवीहवीशी वाटणारी जागा. मग तो कलाकार असो, राजकारणी असो, किंवा सार्वजनिक सोसायटीतला कार्यक्रम असो, किंवा मग ती ऑफिसमधली कॉन्फरन्स असो. अगदी लहान मुलापासून ते सामान्य माणसाला आपले मत मांडण्याची एक संधी मिळते. पण तेव्हा नक्की बोलायचं काय? किंवा बोलता बोलताच फंबल झालो तर? हे माझ्या बाबतीत होतंच. तुमच्या बाबतीत पण होत असेल तर आत्ताच स्पीच आर्ट वर्कशॉप जॉईन करा. या वर्कशॉपमध्ये तुम्हाला आवाजातील चढ उतार, उच्चार स्पष्ट होण्याच्या ॲक्टिव्हिटीज, वाचन, अशा अनेकशा गोष्टी इन डिटेल शिकवल्या जातील. तेही फक्त 10 लेक्चर्समध्ये. 11व्या लेक्चरला तुम्ही बिनधास्त बोलाल.